नमस्कार. आज आपण फारच सुंदर कथा पाहणार आहोत. एका राजाला 4 राण्या होत्या. पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघत राहायचा. दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा. आणि तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा. चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही. राजा म्हातारा झाला. तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला, मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्या बरोबर येशील का? राणी म्हणाली, मी तुला इथेच सोडून देणार आहे. राजाला दुःख झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला. राणी म्हणाली, मी तुमच्या बरोबर शमशानापर्यंत येईल, त्यापुढे नाही. राजाला अपार दुःख झाले. त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, तू तरी माझ्या बरोबर येशील का नाही? तिसरी राणी म्हणाली, मी तुम्ही गेल्यावर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार नाही, तुमच्या जवळ राहणार नाही. आता मात्र राजाच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला, मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले, त्या कधीही माझ्या नव्हत्याच. माझे जीवन व्यर्थ गेले, फुकट वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले. तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते. तिला अंगभर कपडे नव्हते की तिच्या अंगावर मूठ मांस नव्हते, दागिने नव्हते. ती म्हणाली, तुम्ही जाल तिकडे येईल, नरकात असो की स्वर्गात. कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंत देणार नाही, हे माझे तुम्हास वचन आहे. राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला. विचार करू लागला की जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, न पूर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभरही काळजी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला. कोण होता तो राजा? कोण होत्या ते 3 राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतकं प्रेम देऊनही तिन्ही राजांनी राजाचा त्याग का केला? या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधी लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला? तो राजा दुसरा तिसरा कुणी नसून आपण स्वतःच आहोत. आपली पहिली राणी म्हणजे जी आपल्याला जागेवरच सोडते, ते म्हणजे आपले शरीर, ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो. आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्यास सोडण्यास येते, ते म्हणजे आपले मुलं, आप्तेष्ट, मित्र, थोडक्यात समाज. आपली तिसरी राणी जी आपल्याकडून सोडून दुसऱ्याकडे जाते, ते म्हणजे धन, पैसा. आपल्या मृत्यूनंतर आपली लगेच दुसऱ्याची होते. आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म, जे आपण सद्भावाने, निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले, जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ मिळत नाही, तरी पण जन्मजन्मी आपल्या बरोबरच येत असते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.